नारळी पौर्णिमा. नारळी म्हणजे नारळ आणि पौर्णिमा म्हणजे पौर्णिमेचा दिवस. म्हणूनच या सणाला नारळी पौर्णिमा असं नाव पडलं आहे. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून समुद्र देवतेची पूजा केली जाते. कोळी बांधव समुद्र शांत राहावा, मासेमारीच्या काळात आपला प्रवास सुरक्षित व्हावा आणि भरपूर मासळी मिळावी यासाठी प्रार्थना करतात. तर मित्रांनो, आज आपण मुंबईमधल्या वर्ली कोळीवाड्यामध्ये नारळी पौर्णिमेचा सण पाहायला आलो आहोत. नारळी पौर्णिमा कोळी समाजासाठी एवढी खास का आहे, हा सण नेमका कसा साजरा केला जातो आणि मुंबईमधल्या वर्ली कोळीवाड्यात या दिवशी काय काय पाहायला मिळतं, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करूया आपल्या आजच्या खास वर्ली कोळीवाड्याच्या नारळी पौर्णिमेच्या ब्लॉगला. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, या गल्ल्यांमधून नारळी पौर्णिमा निमित्त मोठ्या उत्साहात मिरवणुकी काढली जाते आणि वेगवेगळ्या पारंपरिक वेशभूषा, रंगीबिरंगी सजावट, हातात झेंडे आणि सजवलेली होडी घेऊन कोळी बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. ढोल ताशांचा आवाज आणि कोळीवाडा हा उत्साह पाहताना खरंच मुंबईच्या पारंपरिक सांस्कृतिक एक वेगळाच अनुभव येतो. मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता, ही मुलं हातात नारळ घेऊन फोडत आहेत, कारण नारळी पौर्णिमेच्या दिवशी या उत्सवामध्ये नारळाला खूप विशेष महत्त्व आहे. मित्रांनो, पूर्ण कोळीवाडा भरला आहे, खूप गर्दी आहे, सगळेजण मोठ्या उत्साहात सण साजरा करत आहेत. सगळीकडे एकदम धमाल चालू आहे. इथलं वातावरण आता मी सांगू शकत नाही, एवढं भारी वाटतं आहे ना, एकदम जबरदस्त असं इकडे वातावरण वाटतं आहे. मित्रांनो, हे डेकोरेशन बघा, एवढं सुंदर बनवलं आहे ना, खूपच भारी. पुढे जाऊन असेच खूप अजून बघण्यासारखं खूप काही डेकोरेशन इथे आहे आणि खूप काही मजा आहे पुढे बघण्यासारखी. आपले मराठी लोक पारंपरिक पोशाख घालून सगळे आहेत, खूपच भारी वाटत आहे. आणि इकडे मागे बघा, ही पालखी किती सुंदर आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. नंतर मित्रांनो, आपण इकडे खाली आलो समुद्राच्या इकडे, आणि इकडचा नजारा तर एवढा सुंदर होता ना, म्हणजे बघण्यासारखा होता. आणि एवढी गर्दी होती, गर्दी पण खूप होती, पण एवढ्या गर्दीत यांचा उत्साह एवढा होता ना, जबरदस्त असा. आणि इकडे पोलीस बंदोबस्त पण खूप होता. इकडे आपले शिवसेनेचे आदित्यसाहेब ठाकरे पण या उत्सवामध्ये आपल्या कोळी बांधवांसोबत त्यांचा सण साजरा करण्यासाठी इकडे आले होते व त्यांनी इथल्या लोकांबरोबर थोडी चर्चा केली व थोड्या वेळाने ते इकडून निघून गेले.
ते खाली समुद्राच्या अगदी जवळ इथे कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून नारळी पौर्णिमेचा हा सण साजरा करत होते. अनेक जण आपल्या कुटुंबासोबत आले होते, तर काही जण या सुंदर क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ काढत दिसत होते. विशेष म्हणजे हा सण पाहण्यासाठी मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून अनेक लोक इथे आले होते. समुद्राचा किनारा, पारंपरिक पोशाख, सजावट आणि आजूबाजूचं हे उत्साह वातावरण सगळं मिळून वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा हा एकदम वेगळाच महोत्सव तयार झाला होता. दिवस हळूहळू मावळायला लागला आणि आता रात्र व्हायला सुरुवात झाली होती. पण वरळी कोळीवाड्याचा उत्साह मात्र अजूनही कमी झालेला नव्हता. उलट जशी रात्र होत गेली तशी इथली गर्दी आणखी वाढत होती. दिवसा दिसणारा कोळीवाड्याचं वातावरण आणि रात्रीचंही वातावरण अगदी वेगळंच वाटत होतं. आजूबाजूला लाईट्स, लोकांची गर्दी, पारंपरिक वेशभूषा, गाणी आणि उत्साहाचा जल्लोष सगळं काही मिळून वातावरण अगदी खिळवून ठेवणारं झालं होतं. खरं सांगायचं तर नारळी पौर्णिमेचा हा उत्साह रात्रीच्या वेळी पाहण्याची मजाच वेगळी होती. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट अँड आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशा अजून एक नवीन व्हिडिओमध्ये.